हलो हलो बांधवानो नवीन कहाणी नवीन पोवाडा तुमच्या समोर सादर करतो। याच वर्षीच्या मार्च महिन्यातील कहाणी माझ्या माता भगिनीनो शांत बसलो। सुंदर कहाणी एका सावत्र आई बघा माननीय थोर तुम्ही गुरु ज्ञानी उपस्थित बंधू आणि भगिनी करतो विनंती बाबा हात जोडून राखावी ऐकावे मारला पाड सवतीचा आणि पाडावतीचा माझ्या दादाला ध्यान सुंदर कहानी थोड़ा वेळ बंद करा जिल्हा बुलढाणा आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा बुलढाण्याची कहाणी एकदा कोण ज्या गावची बघा लक्ष द्या कुरंजा गाव जिल्हा बुलढाणा
जातीचा कुंभी त्याची पत्नी मंजुळा आणि एक मुलगा 10 वर्षाचा अर्जुन. दादा संत म्हणतात कोण दिवस येईल कसा कोण जाणार. पहा एके दिवशी मंजुळा बाई झोपेतून उठून रडे धाई धाई मने राया माझी तब्येत बरी वाटत नाही. माझ्या राया आनादा राया आनादा तेव्हा सकाराम ठाकरे घाबरून गेला. तेव्हा बेभान होता. खेड्याची वस्ती डॉक्टर नाही. आता कुठं नेऊ देवा माझी एवढी चांगली बायको मारते कसं करू. तेव्हा काय झालं दादा. अरे अरे सकाराम ठाकरे झाला बेभान. इकडे पत्नीने सोडला प्राण. माझ्या दादा दुखला माझे मा तुम्ही शांत नाही का. तुमच्या जीवनावर आधारित हे कहाणी आहे. अवश्य फॉलो फालतू करणार नाही. सर्वांना विनंती आहे शांत तरी पॉड आहे. सुरुवात झाली पॉड. ऐका बांधवांनो बुलढाणा जिल्हा पुरंजा माझे गाव आहे. सखाराम माझं नाव आहे. मी आडनाव ठाकरे जातीला कुंभी आहे. बांधवांनो मला एक मुलगा मुलाचं नाव अर्जुन आहे. पण एके दिवशी माझी पत्नी मंजुळा तिची तब्येत बिघडली. माझी खेड्यापाड्याची वस्ती आहे शहरातली नाही. आता रातच्या वेळेस तब्येत बिघडल्यावर कोणत्या डॉक्टरकडे न्यावं मला काही सुचत नव्हता. म्हणून म्हटलं ठीक आहे सकाळी घेऊन जाईन बाबा. पण रमेश्वरा मला साथ दिला नाही. माझ्या पत्नीला घेऊन गेला काय हरकत नाही. माझा एक मुलगा आहे आणि मी आहे. मला किती दुःख होत आहे. हे घरचे काम धंदे करणे स्वयंपाक पाणी करणे मुलाची आंघोळ करणे त्याला शाळेमध्ये पाठवणे
एवढे काम माणसाच्यानं करणं नाही होत, पण खरोखर घराची लक्ष्मी कधी असेल तर बाईशिवाय घराची लक्ष्मी नाही. घरातली लक्ष्मी बाई, पण आम्ही त्या बाईच्या तिरस्कार करतो, तिला मार मारतो, तिला काही बी बोलतो, पण नाही. खरी लक्ष्मी तेच आहे, तिच्यापासून आमची शान आहे. पण काय करू, मुलाला विचारतो, मुलगा आता शाळेत पाठवतो, त्याला जेवण झाला का नाही आवाज मारतो मुलाले. ठीक आहे बापुरे, अर्जुन म्हटलं माझ्या बाळा, अर्जुना रे अर्जुन. कोण बाबा? काऊन भावाजी काले बोलावून राहिले? मी तुला आवाज मारलो, कुठं गेला होता भावाजी? जेवण खाऊन गेलो होतं म्हणून शाळेमध्ये निघतो मी. हो तुमचा आवाज आला, म्हणलं माझ्या बाबा काय बोले आवाज म्हणून गेले. आवाज म्हणजे मला सांग, मी बोलीन तुला किंवा तू बोलशील मला. हो भावाजी. तुझ्याशिवाय माझा कोण आहे आणि माझ्याशिवाय तुझा कोण आहे? नाही भावाजी. आपण दोघं बापले का आहोत? बरोबर आहे. नाही का? अरे हो की तुझी आई देवाच्या याचं गेली, आम्हाला कोणी सहारा नाही. आता आम्हाला आपल्या हाताने भाजावं लागतो, आपल्या हातानेच करावं लागतो, म्हणून मला खूप विचार येतो. बाबाजी हो. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले बाबाजी, मी तुमच्याकडे पाहून राहिलो. तुम्ही रोज चिंता करता, रोज विचार करता. बाबाजी या चिंता करू करू एखादी दिवस जर तुम्ही मरून गेल्या पुण्यारी तर माझं कसं होईल? अर्जुन, अरे जरी मरण आले तर मी काय वाचणार आहे? ज्याच्या कोणाला मरण आलं त्याला कोणी वाचवणार? अरे नाही बाबाजी, पण हे चिंता कायले करता तुम्ही? कायसाठी चिंता करून राहिल्या? चिंता करून राहिलो एका दुसरं काही नाही. कायसाठी विचार करता? घरचे काम धंदे करावं लागतो, सर्व आजपर्यंत कधी केलं नाही, पण आता काम धंदे करावं लागतो. तुझं बी अंगोल्याला पाणी वगैरे, स्वयंपाक, तुला जेवण खावण, तुला शाळेत पाठवणे, मला तुझी कामं. नाही काम तर करावंच लागतील बाबा. मग म्हणून म्हणतो का बापू, मी मनातल्या मनात काय विचार करतो की एखादा जरी दुसरी पत्नी केलो पण ती मिळते कशी नाही कशी, चांगली मिळाली तर ठीक, नाही तर तुझ्या गतीने माझ्या गती. म्हणून हा विचार मला पडलाय की या मुलानं सांभाळ कोणा करावं. बाबाजी तुम्ही एक काम करा, हो. मला आई करा. नाला का असं बोलणं असते का? मला आई करा? हो बे मला आई करा नाही, माझ्यासाठी आई बनव नाना. हो बाबाजी, तर मला आई करा. ऐक माझा विचारात पहिले, मी आई बनवणारच असं तुझ्यासाठी. ऐक माझा विचार, मी काय बनतो?
माझं विचार ऐकलो बाबाजी. जरी पत्नी केलो हा मिळते कशी नाही कशी हा चांगली मिळेल का ठीक होईल. चांगली मिळेल तर बाबाजी. अरे तुझ्यावर प्रेम सुद्धा केलं पाहिजे. हा माझा मुलगा तुला आईचं प्रेम दिलं पाहिजे अशी मुलगी पाहिजे. भेटल ना बाबाजी. भेटायचं येणार आहे, पण मला आई करा. मला आई करा माझ्यासाठी आई करा. हा आता बोल ना सरळ उलटा फालका बोलून आला. तर माझा विचार कसा आहे नाही केलो तर परवडतं का करायचं आपणच करू ना आपण. अगं नाही बाबा मला एक सांग. हो येदा कदाचित किंवा कमी जर जास्त होऊन गेला हो मग मी एकटाच करीन ना. माझी माय जर राहील तर मला कशी सहारा होईल. ठीक आहे तू एक काम कर मग करून विचारू द्या. तू शाळेमध्ये जा. माता मला गमत नाही घरी मी जातो तिकडे महाजन साहेबांच्या घरी. हो बाबा मला 10 रुपये देऊन दे बाबा. शाळेमध्ये जावाले पैसे लागतात ना. चिल्लर नाही चिल्लर नाही लंबा नोट असत बियाजवळ शंभराचा. 10 रुपये नाही किंवा वरचे खालचे नको देऊ. त्याच्या बुद्धीचे बा खाईन खाईन तो. बे बुड्ढेचे बाळ खाशील तर पिढीत पिढी खागवशील. खाईन का बाबा. नाही ते नाही खायचं. हा बुड्ढेचे बाळ खावायचे नाही. खाईन. चांगले विटॅमिन कोणते बी खारका बदामा घ्यायचे. खारका बदामा खाल्ला म्हणजे खाव काजू घेतो काजू खावते मग त्यानं शक्ती येते. म्हणजे पुरी हनुमानाची. हनुमान वा. बजरंग बली. बली की जय जय. बली. हा. जातो बाबा. हा जा. शाळेत होय. शाळेत जा. फक्त शाळेत जातो. अभ्यास चांगला करतो. पहिल्या नंबरला पास झालाच पाहिजे. बाबा हा तुझं नाव कायले वर खालता ठेवतो का हो, ठेवशील. पुरा शेंड्यावर ठेव ठेव. जा. जातो बाबा. मुलगा शाळेमध्ये गेला. आता घरी मला जमत नाही. घरी एकटाच आहे. काय करू मला विचार येते. पण नाही महाजन साहेबाच्या घराकडे जातो. तिथं गेलो की कोणते आचार विचार सांगतात मला. त्यांच्या आचार विचारही मला पटतात. जातो त्यांच्या घराकडे. महाजन बाबाजी घरी आहे का? महाजन साहेब अरे कोण सकाराम बाबू. नमस्कार नमस्कार. राम 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 राम. आलो तुमच्या घराकडे असं. येऊन जाऊ. हो कारण घरी गमत नाही मला. अरे तू आला चांगला झाला. कारण याच्या अगोदर आम्ही रात्री तुझं आठवण केली. पाटली बरोबर कसं की सकाराम ठाकरेजी पत्नी मरून गेली हो पाहिजे. जीव आता काय करावं. त्याला दुसरी पत्नी करून घ्यावं हा? असं आमचा विचार होता. दुसरी पत्नी करून घ्यावं. पण पहा तुम्ही म्हणता हो करायची. हा. पण मी म्हणतो चांगली मिळाली कशी. नाही. काय तर काय तुझी जिंदगानी करेल अशीच पाहिजे. अशी मुलगी आहे. माझ्या मुलाला आईचं प्रेम दिलं पाहिजे. हो. असंच पाहिजे अशी आहे. आहे. आणि ते आहे मुलगी माझ्या सासूरवाडीला. कुठं भोडगाव. भोडगाव. त्या भोडगावला आहे. हा खरं का? हो. आणि ते देतील का मला. कारण मला एक मुलगा आहे. ही जबाबदारी माझी. तर इच्छा असेल हो. घरी जा हो. आणि तयारी करून ये. ठीक आहे महाजन साहेब तुम्ही घरीच राहा. मी जातो मुलाला सांगतो हा का मी चाललो म्हणतो तुझ्यासाठी आई बनवायला आणि वापस पटकन. पटकन ये. ठीक आहे बरं जा. असं होते अन्वत पडे आणि दंडवत घडे. मी जरी आलो नसतो मला माहिती मिळाली नसती. पण ठीक आहे त्यांच्या सासूरवाडीला मुलगी आहे भोटगावला. तर भोटगावला जायचं तर पहिले मुलाला विचारतो. जातो घरी. अर्जुन आला असेल घरी. हा कोण बाबा आला. जेव्हा आलास काय रे तू. बाबा मागणी चालू मी. मगाशी झाला का? हो हो. जेवण झालं असेल. जेवण झालं का. हा एक गोष्ट आहे. आता तुझी पाच बसून तर वाट. मी महाजन साहेबांच्या घरी गेलो. हा तर महाजन साहेबांच्या घरी जाता झाले. हा. महाजन साहेब
महाजनी नाही तुम्ही महाजन यायची तिला विचार रात्री असं का करावं हा. आज सकारामची पत्नी मरून गेली हो. त्याला केवढी अडचण पडली घरी कामधंद्याची धंद्याची बरोबर आहे बाबा. तर असे करा तुम्ही माझ्या माहेरी म्हणजे तर ते मागून द्या त्याच्यासाठी. तर मला सांगितलं तर म्हणजे सकाराम तू चल मी तुला आपल्या सासूबाईची मुलगी मागून म्हणजे देतो. माझ्या साहेब म्हणत का हा, हो, माझं सांगितलं. असं असं तर मग काय वाट पाहिजे तुला विचारायला गेलो का मला विचारायचं काम आहे का बहिणं पळत पळत जातात हा. आणि ओढत ओढत आणतात म्हणजे परत परत जाऊन मोळा मारू का बे? मोळा कानाचं होय का हो. ते चांगला माझ्या जाणार आणायची आहे बोले बघ का मी म्हणलं गावाच्या पळत पळत ओढत ओढत आणायचं. नाही नाही तर मी तयारी करू का हो जा बाबा मी ती बॅगा नेतो आण द्या का मुलाची तयारीच आहे कारण मुलाला यायला पाहिजे होते तो म्हणतो बरोबर आहे त्याची गोष्ट आहे पाहिजे म्हणजे काय गजासारखी खुशी आली का बाबा मला माझी माई येऊन राहिली तर मला खुशी नाही होत का होतं का तुमचं वरचं डोळे गेला की माझ्या अंगावर येऊन जाते गाय गुन्हे आणून दिलो पण पाय मी चाललो तिकडे हो तू घरीच राहतो बिलकुल घरीच शाळेत राहायचं. जातो शाळेतून येतो हो. आणि घरी राहायचा बिलकुल घरीच मी पुण्याच्या दरवाज्यात नाही जात मी पुण्याच्या अन्नात नाही काय जात. तुझ्या घरी जा म्हणलो का मी? नाही का सांगी सांगून राहिलो. आपल्या घरी राहायचा होता आपल्याच घरी नाही. ठीक आहे जातो मी जातो बाबा जा बाबा जा. मुलाही होकार दिला जातो महाजन साहेबाकडे आणि त्यांच्या साथमध्ये त्यांच्या सासूरवाडीला जातो अरे बाबा नमस्कार हा नमस्कार. तयारी करून आलो मी वाटच पाहत होतो. हो तुमची तयारी झाली आहे हो मग चला पटकन टाइम किती आता मोठा मिळेल ना हो कारण चला बस आपण आजच्या आज गावी येऊन वापस आलो पाहिजे मी हा. कारण मुलगा घरी एकटा आहे. बिलकुल. हो चला बस. तेव्हा दोघे विचार करून आणि गेले निघून गोट गावाला गोट गावाला दिलो. गोट गावाला दिलो. अरे बापरे सुपर गाडी होती पटकन येणार झाला एक तुमची सासू अरे हात घोट का असं का तर चला रे तुमच्या सासू नाही नाही माझ्या सासूरवाडीत नाही जाऊ हा कुठं जायचं आहे त्या पोरीच्या भावाच्या घरी ठीक आहे. त्याच्या घरी जाऊ का की आपण? होय हो माझा चांगला परिचय आहे. हो सूर्यभान दोनाळकर ऐका नाव आहे हा चला चला मग बापू सूर्यभान नमस्कार साहेब नमस्कार माझ्या साहेब तुम्ही आता आल्या हो असं का तू मागे म्हटला होतास हो हो माझ्या आईसाठी ना माझ्या बहिणीसाठी एखादा मुलगा आणा म्हणून हो ह्या 15 दिवसाच्या आधी फोनही केलो होतो त्याच मुलाला घेऊन आलो म्हणजे तुम्ही आता घरापर्यंत आणून घेतला कुठं आहे मुलगा ठीक आहे तुम्ही बसावी आता हा भार्गा महादेवाच्या पाणी शकुंतला या शकुंतला कुठे गेली असेल काय दादा कशाला वाटला तू बाई तुला माहिती नाही काय ते पाटलाचे जवळ नाही का मैदान हा आपले भाऊजी लागतात होय 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 त्यांना 15 दिवसाच्या आधी मी सांगितले होते काय सांगितलं होतं मला माझ्याकडे ताई आहे होय ना एखादा जर मुलगा असेल तर तुम्ही लक्षात घ्या आणि मला तेवढं कॉल करा हो तुझी गोष्ट बरोबर आहे दादा हा बरा भाऊजी आली आपल्या घरी भाऊजीच नाही हा. त्या मुलाला सोबतच घेऊन आले अगं बाई मुलाला घेऊन घरी आले घेऊन आले पण गोष्ट एक आहे कोणती भाऊजीने सांगितलं राजन साहेबांनी काय सांगितलं त्या मुलाकडे एक मुलगा आहे 10 वर्षाचा एक मुलगा आहे हो आणि त्याची पत्नी तर मी सांगितलं राजनला तुम्ही सांगितलं का नाही म्हणला का मुलगी आहे बा त्यांच्याकडे होय आणि ते 10व्या वर्गाला आहे हम्म. तर नाही म्हणजे मी संपूर्ण सविस्तर सांगून दिलं सर सांगितलं हा म्हणे त्यांना त्याला काळी ह्या बघायची कबुली आहे. केली आपण हम्म.
म्हणून ते घेऊन आले. तू आतमध्ये जा आणि लवकरात लवकर पाणी घेऊन ठीक आहे ये. बस पाहुणे. जा बाई, लवकर जा पाणी, लवकरात लवकर पाणी घेऊन ये. चल बाई, मला पाय नाही करता पाहुणे आले त्याला पाय थोडं पाणी वगैरे देते आणि नंतर चाय वगैरे घेऊन देते. बाई पाहुणे आले ग मला बघाया, बाई पाहुणे आले ग मला बघाया. बाई पाहुणे आले ग मला बघाया, बाई पाहुणे आले ग मला बघाया. पाणी घ्या आणि पाय धुवून घ्या तिकडे. भाऊजी तुम्ही सुद्धा पाय धुवून घ्या. बेटा ठीक आहे मी चाय वगैरे घेऊन चहा येते. घेऊन. आण बाई, चाय वगैरे झाला, पाणी वगैरे झाला. सुपारी आण बाई, लवकरात लवकर. घ्या आजी. होय मुलीला पाहिले हेच मुलगी आहे. हेच बाई आहे. मुलगी हेच आहे का? ठीक आहे, मला पसंत आहे. तुम्ही गोष्टी करा मग. ठीक आहे. सुरेवान यांनी मुलीला पसंत केलं. हो, मुलगा मलाही पसंत आहे. मी स्वतः आपल्या ताईला विचारून तुम्ही घेतो. एक काम करा. हा, आपल्या बहिणीला ठीक आहे, मी ताईला विचारून घेते. बाई शकुंतला, काय म्हणते बाई मुलगा तर मला पसंत आहे, पण तू आपली पसंती सांग. पाय दादा. हा. मुलगा तुला पसंत आहे, मुलगा मला बी पण कसा पसंत भाई आहे. आहे, जिंदगी तुला करायची आहे, मला नाही. पण ऐकून घेशील का? हा, मी काय म्हणते, मुलगा तुला जसा तुला पसंत आहे तसा मुलगा मला बी पण पसंत आहे. आपल्या गोष्ट एक आहे. कोणती? माझी मुलगी 10व्या वर्गाला आहे. हो. माझ्या मुलीचा सांभाळ करत असेल, तिच्या लग्नाची होकार घेत असेल तर मी लग्न करायला तयार आहे. ठीक आहे ना मग. विचारा मला. माझ्या साहेब, काहून मी सुपारी चालत नाही का? फेकून द्या सुपारी. बोला. गोष्ट एक आहे, हा माझ्या ताईकडे हा 16 वर्षाची मुलगी आहे. एक मुलगी आहे. हा, आता 10व्या वर्गाला आहे. हा त्या मुलीचा सांभाळ करावा लागेल, लग्न वगैरे करावं लागेल तुम्हाला, तर माझी बहीण तुम्हाला जरूर पसंत करेल. दोनाकर साहेब, हो, मी त्या मुलीचा सांभाळ करण्यास तयार आहे. तयार आहे ना? तिला शिक्षण शिकवणार, हा, तिचं लग्न करून देणार. बरोबर. पण मी काय म्हणतो, हो, माझ्याकडे एक मुलगा आहे 10 वर्षाचा. हो, सांगितलं माझ्या साहेबांनी. सांगितलं ना? हो, सांगितलं. मग ते म्हणजे ते सांभाळ केलं पाहिजे, तिनं आईचं प्रेम केलं पाहिजे. मी तिला वडिलाचा प्रेम देईल का? नाही, तेवढं प्रेम देईल बाई बाई. ठीक आहे, मी देते. ठीक आहे, तर मग वेळ कशाला? मग एक काम करू. हो, यांचं लग्न लावून देऊ. बस इथंच. ठीक आहे ताई, लग्न आताच लावून टाकायचा गंधर्व होईल वा. ठीक आहे, मी हारू. मंगलाची का म्हणा? हो
तयारी करतो ताई काय वंदनाबाई भरून टाकू ठीक आहे. आणि सुटकेस वगैरे त्याकरता सामान संपूर्ण सामान घेऊन जा. हो हो घेतली. तुम्हाला तुमची विदाई करून देतो मी आता लवकरात हो लवकर. हो. अगं ये वंदना बेटा कुठं किती सफाई माझी पोरगी आताच खेळत होती इथे इकडे. अगं ये वंदना काय काय अगं आपल्याला दुसऱ्या घरी जायचं आहे. आपल्या घरी मामाचं घर सोडून. आणि हे तुझे वडील म्हणजे आई तू दुसरं लग्न केली का? अच्छा म्हणजे हे आमचे आसपासने माझे बाबा आहेत का? अच्छा बाबाजी बेटा तुझं नाव काय आहे बेटा? माझं नाव वंदना. वंदना ठीक आहे बेटा. मी तुला वडिलाचं प्रेम देईन. समजलं? तुला शिक्षण शिकवी, तुझं लग्न करून देईन. ठीक आहे बाबाजी. हा मग आता पटकन तयारी करा. चला. हो मी काय म्हणते जे काही तुझे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना टीसी वगैरे सर्व मागून टाक बॅगमध्ये बेटा. चल चल सर्वात ठीक. हो. चला मग, time नव्हता. सकाराम बाबू बोला. गावाला आपला हा गावाला आपला. हो आता चाला ना आमच्या तुम्ही एक काम करा. हा तुम्ही घरी निघा हा. आणि मी जातो आपल्या घरी. चांगला तुमचा न्याय आहे बा. समजलं ना तुला? मी घरी जातो हा आणि आपल्या पाटलीला पाठवतो. हा ते म्हणा पाटलीन बाईला पाठवा. हा. मग त्याच्यानंतर माझ्या मुली मी येतो. कारण म्हणजे पाटलीन बाई यायचं नाही. हा. पाणी वगैरे देईल. हा बाईचं काम बाईच करेल. बरोबर आता तो मुलगा का देईल? नाही का? ठीक आहे चला, लवकर पाठवून द्या. त्याचप्रमाणे स्मित सचिन मेश्राम यांच्याकडून या पोळावर 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. पाठवून द्या. हो जा. शकुंतला बोलावं नाही म्हणता. आपण आता घरी आलो. होय ना. ही बॅग घालून ठेव तिकडे. द्या माझ्याकडे बॅग. ठेव. हेच का आपलं घर? बापा हे का आपलं घर? लय सुंदर आहे. हा. किती सुंदर साफसफाई आपल्या घराची. हा? साफसफाई लय सुंदर आहे आपल्या घराची. हा आता असं आहे. नाही म्हणशील तरी बाईच्या हातची साफसफाई वेगळी होते, माणसाच्या हातची वेगळी होते. काय ते तुला आता तरी पण आहे चांगली आहे. द्या आवाज. बोलायला होता. बापू अर्जुन. अरे अर्जुन अर्जुन हा कोठी गेला असेल. बापरे टमाटातून गेलो. एक गमला पाणी आणलो. का नालायक. बे मी काय म्हणतो म्हणजे आता तेवढा झगडा घातला आणि चेपकला असता मी. बघा बाबा हा. तो पाटील का म्हणे हा. माया म्हणे मडक्यामध्ये मुतलास म्हणे. सामान्य माया मडक्यामध्ये मुतलास म्हणे. त्या नालायकाचं समजलं असेल का मी त्याला? हो का? पाण्याला गेलो हा. होतो म्हटलं तुया त्या नळावण्यात म्हणून दुसऱ्या घेतून आणलं पाणी. आणलं पाणी. अबे पण पाणी नव्हतं का घरी? मोठं पाणी घरी पाणी राहतात. मी भिजून गेलो होतो का? ठीक आहे काय हरकत नाही. पाणी नव्हतं ना. एक काम कर आता झाल्या गोष्टी जाऊ दे. आनंदाची गोष्ट आहे. तू गरबाभर पाणी ठेव दे आणि पाय घाला पाणी दे. मुलाले का आई भाऊ? आई हा. आण. ये बाबा आई कामा जेमा पाय धुवून टाक. हो तिथे बेटा लय हुशार आहे पोरगा. पाय ठेव. अर्जुन होय. आणखी एक वेळ आण. पण तिला लो हो. पाय द्या लो का? बापा बे बाई बी आहे. हो हा. ये, बाई. बाई घे तू बाजून 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 म्हणलो का?
लमच्या नालाय का त्या का बकरी हो का बे त्या बकरी हो का मग ते काले यामध्ये असता मग ते काले बकरीच्या ते मुलगी सुशिक्षित आहे शिकलेली आहे ते तोंड कुरला केला ते खलकरांनी का तोंड दे तुझ्यासारखं नाही का लमच्या हरणामध्ये दिले एक काम तुला सांगतो आई खरंच म्हणजे आई आई मला माहिती प्रेम देतो माझे मा मी लहान असताना माझी आई मला बोलली माझे अरे मी अरे तू चिंता कशाला करते अरे तशी तुझी आई तुझ्यावरती प्रेम करत होती त्याच प्रकारचे प्रेम मी तुझ्यावरती करणार कधी आईची कमी पडू देणार नाही कधी मी स्वतःच्या मुलासाठी तुझा सांभाळ करणार होय 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 माझे मा करतो मा माझा सांभाळ करतो मा करी मा तुझा सांभाळ बाई हो हे बाई हो हे काय आपल्याला वापली का आपल्याला वापली का ते आपल्याला वापली का ते पहिल्या घरची मुलगी आहे तिचा वडील दुसरा आहे हे बाई हो पण तिला घरून ते असं असं आता समजलं हे बाई हो बाई हा दादा तुझं नाव काय माझं नाव वंदना. म्हणजे झेंडा वंदना चमडे झेंडा झेंडा फडकावून राहिलात का झेंडा वंदना म्हणजे तुला फडकवून टाकतो झेंडा दादा तुझं नाव काय आहे? माझं नाव करण अर्जुन आमच्या पिक्चरचं नाव सांगून आलात का माझ्या बापाने ठेवलं माझं नाव हा का अर्जुन ठेवलं म्हणा दादा मी आजपासून तुझी ताई तू माझा दादा. हो मी तुझा दादा तुम्हा बाई बाई हा? ये ये तुला दाखवतो आपला ये बाई दाखवतो तुझे बाई नाही देतो बाई काय दादा? आई चला घरामध्ये चला चला तुम्हाला दोघांना दाखवतो घरी आणलं पत्नी करून पण आता त्या मुलीचं शिक्षण आहे तर मग आता शकुंतलाला विचारलं पाहिजे शकुंतला काय म्हणता व तुम्ही आले आहे का नाही का आता? होय. आता मुलीचं शिक्षण आहे तर तिची टीसी वगैरे असेल अहो मुलीचं शिक्षण आहे मला पण माहित आहे पण मुलीला टीसी वगैरे आणली की नाही आणलं बरोबर तर माहित नाही तिला म्हणली होती का पूर्ण मी पकड शिकवून? कॉलेजमध्ये जातो आणि त्याचे ऍडमिशन करून येतो ठीक आहे मी मुलीला आवाज देते हात वर पटकन हो देते मुलीला आवाज अगे वंदना बाई कुठे गेली असं बाई माझी मुलगी काय गाई? आता मी काय म्हणते तुझ्या ते टीसी वगैरे घेऊन आली का तू आणली ना तर तुझ्या बाबाला देऊन दे ऍडमिशन करायला चालले ते ठीक आहे मी बॅग मधून काढून आण आणते. लवकर. मी कॉलेजमध्ये जातो तुझं नाव भरती करून ते ऍडमिशन करून येतो हा शकुंतला स्वयंपाक बनवतो हा अर्जुन बाबा गाव का बाबा आहे अबे हे बाईची टिची वय बाईची टिशी होय हो बाईची टिशी तर मोठी लंबी आहे का देख हे एका क्लायमेट शाळेचे अबे हे कॉलेजचे वय आलेच होय हा मोठी आहे आणि मी तुला आम्ही त्या दिवशी तुला आपली दाखवलं होतं माहिती आकलत होती का त्याचा ते तिसऱ्या वर्गाची वय दुसऱ्या वर्गाची मग का? म्हणजे खालच्या वर्गाची लहान राहते हा. आणि वरच्या वर्गाची लंबी राहते चांगली. जा जा बाबा हा. तू बाईची ऍडमिशन करून येतो इथे बघ. तू किती शिकलास बेटा आता चौथ्या वर्गामध्ये गेलो का कोणती चौथ्यात गेलास का नाही, तिसऱ्या चौथ्यात बे हो चौथ्या तुझी माहित नाही अबे असं करणार नाही तू. बाबा मी चौथ्या तू चौथ्यात गेलास ना तू इंग्रजी बोलता येते का नाही? कसं दिस इज माय लफडा दाखव का तुला
इंग्लिश शब्द आहे बे इंग्लिश शब्द आहे ऍडमिशन मग काय नाही तर नाव भरती हा मराठी आहे त्याच्या बहिणा मी बोलताच समजलं बहुत नाव भरती कमी हा मराठीत आहे तर तुम्ही एक काम करा दोघे भाऊ जेवण करू ना तुझ्या कॉलेजमध्ये जातो आणि तेथील बाकी ऍडमिशन करून देतो हो तेच करतो हो म्हणजे तुम्हाला गाव यायला पण होईल दोघे बहीण भाऊ हो जातो मी हा कॉलेजमध्ये पटकन नाव भरती करणार आता हे शकुंतलाने आता त्यांना जेवण दिलंच असेल घरी शकुंतला इकडे ग काय आले का तुम्ही स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला मुलाचं जेवण झालं तयारीमध्ये आहे अर्जुन बापूरे अगं ये बघा वंदना शाळेत जायची कुठे तुम्ही खैला घेऊन येऊ नाही आता तयार झाली होत असतं नाही नाही जेवण खावण झाला म्हणून आता निघत होता झालं का तुम्ही आवाज मारल्या काय? हे तुझ्या शाळेमध्ये हो मिळून जायचं ना मिळून यायचं बिलकुल दोघं बहीण भाऊ मी मिळूनच जाऊ ना मिळूनच येऊ खालच्या मनाने जायचं आणि खालच्या मनाने यायचं बहिण आमच्या भूमिकावर जरा घर गेला तरी चालाल तुझ्या अवघड खालचा काय काय? तूच म्हणतात खालच्या मुंगीत अजून खालच्या मुंगीत येतो म्हणून. रस्त्याकडे पाहत जाणे रस्त्याकडे पाहून येणे असं असं हे असं तुझे पाहुणे हा हा हा. ते बाईच्या माग माग जायचा बाईच्या मागा मागा जाऊ हो. आणि धर बाई बाथरूम गेली तर बाथरूम मध्ये जाईल ते तसं नाही आपण थांबून जायचं बाई. कसा म्हणला तर माग माग जातो म्हणून मागं मागं नाही तर आता थांबून थांबून जातो ना. हा. हे मोठी आहे तू लहान आहे हो 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 हा त्या घरी गेली तिने वाट आपण थांबून जायचं त्याची वाट पाहायचं असं म्हणजे तिने येईपर्यंत हा तिच्या एक बनवून दोघे बहीण भाऊ मिळून यायचं जा. जा. बाई त्या शाळेमध्ये जाऊ हा, तू आपली आण मी आपला आणतो जोड्या तू आपली धर थैली